न्यायाधीश आणि वकिलांनी आपली ओळख सिद्ध करण्यासाठी जबाबदारीनं कार्य करावं, तसंच पक्षकारांना सातत्यानं न्याय देण्याची भूमिका बजावावी असं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी व्यक्त केलं। कोल्हापूर जिल्हा न्यायालयात राजर्षी शाहू सभागृहात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या। कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं आज जिल्हा न्यायालयाच्या राजर्षी शाहू सभागृहात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रम पार पडला। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या न्यायमूर्ती वृषाली जोशी, जिल्हा न्यायाधीश कविता अग्रवाल, हायकोर्टाच्या सरकारी वकील प्रियंका राणे पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही.आर. पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजन झालं। त्यानंतर न्यायमूर्ती वृषाली जोशी यांचा ॲडव्होकेट मनीषा सातपुते तसंच मुख्य जिल्हा न्यायाधीश कविता अग्रवाल यांचा ॲडव्होकेट स्नेहल गुरव यांच्या हस्ते सत्कार झाला। तसंच जिल्हा न्यायालयात कार्यरत असणाऱ्या महिला वकिलांचा सत्कार झाला। मीना पाटोळे यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी विशद केली। महिलांनीही वकिली क्षेत्रात अत्यंत चांगलं कार्य करत स्वतःला सिद्ध केल्याचं मुख्य जिल्हा न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी सांगितलं। दरम्यान बहिणाबाई चौधरी यांच्या कविता सादर करून त्यातून महिलांच्या कार्याची महती सर्किट बेंचच्या न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी स्पष्ट केली। महिला न्यायाधीश आणि वकिलांनी व्यवसायातील पथ्य पाळावीत। देहबोली, हावभाव, पेहराव हा आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असून आपली ओळख एक स्त्री नाही तर न्यायाधीश आणि वकील असल्याचं दाखवून दिलं पाहिजे, असं सर्किट बेंचच्या न्यायाधीश वृषाली जोशी यांनी सांगितलं। यावेळी कल्पना माने पाटील, इंदिरा राजे पांढरे, प्रतिमा पाटील, मंजुषा पाटील, सविता परब, मीना पोवार, सुलक्ष्मी पाटील, अर्चना कुलकर्णी, रत्ना कब्बूर, ॲडव्होकेट हंसिका जाधव, ॲडव्होकेट सम्राज्ञी शेळके, वैष्णवी कुलकर्णी यांच्यासह महिला वकील उपस्थित होत्या।